वंदन करतो। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी वर्ग 6वीतील विद्यार्थी शेख फैसल शेख जफर। आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतरित्याने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। आपण दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करतो, कारण या दिवशी भारताचे संविधान लागू झाले। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यामुळे आपण 1950 पासून सातत्याने भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। प्रजासत्ताक म्हणजे देशात राहणाऱ्या लोकांची सर्वोच्च शक्ती आणि देशाला योग्य दिशेने नेण्यासाठी राजकीय नेत्यांमधून त्यांची प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार फक्त जनतेला म्हणून भारत हा प्रजासत्ताक देश आहे, जिथे जनता आपल्याला पंतप्रधान म्हणून निवडते। लहतो आहे तिरंगा अभिमानाने उंच दिया आकाशी, उजळते उसारे रंग त्याचे घेऊया प्राण एकमुखाने मनाशी। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली। खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल, खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल। म्हणूनच म्हणतो, चला करूया संविधानाचा आदर, आज ज्याने दिला आपल्याला जगण्याचा शिकण्याचा अधिकार। संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जात धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधान राहत आहेत। विविधतेने एकता आहे आमची शान, विविधतेने एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश मान, म्हणूनच आहे आमचा भारत देश मान। आपल्या महान भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी भारतात पूर्ण स्वराज्यासाठी खूप संघर्ष केला। आपल्या भावी पिढीला संघर्ष करावा लागू नये आणि त्यांनी देशाला पुढे नेले पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। भारत हा एक लोकशाही देश आहे, जेथे लोकांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। 1947 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाल्यापासून आपल्या देशाने खूप विकास केला आहे आणि त्याची गणना सर्वात शक्तिशाली देशांमध्ये केली जाते। उत्सव रंगाचा आभारी आज जगला, उत्सव रंगाचा आभारी आज जगला, नतमस्तक मी त्या सर्वांना, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला। अगर खिलाफत होने तो जान थोड़ी है, अगर खिलाफत होने तो जान थोड़ी है, ये सब दुआएं आसमान तोड़ी है, ये सब दुआएं आसमान तोड़ी है। और सभी का खून शामिल है यहाँ की इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है। शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपवितो। जय